नमस्कार मित्रांनो, प्रतीक्षा विलेज फाइंडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण शेतात आलो आहोत। तर या ठिकाणी सोयाबीन कशी काढतात मशीनमधून याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर त्याचबरोबर जे शेतकरी बांधव आहेत यांचे आणि जे शेतमजूर आहेत यांचेसुद्धा कष्ट करून कशा प्रकारचे हाल आणि किती हाल अपेष्टा सहन करावे लागतात आणि अगदी मेहनतीचे कामं करावे लागतात। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण एक थ्रेशर मशीन आणि हे काही शेतमजूर आहेत जे सोयाबीन काढण्याचे काम करत आहेत। तर पहा या तानात आणि जे शेतमजूर आपले शेत बांधव आहेत तर यांच्याकडे आपण जरा बारकाईने पाहिलं तर या सोयाबीनच्या याच्यावर बघा किती प्रचंड प्रमाणात धूळ आणि ठेकाणा साचलेला आहे आणि हा पूर्ण धूळ आणि ठेकाणा या मजुरांच्या नाकात कानात वगैरे जात असतो। तर तरीही परंतु हे मजूर त्याच्याकडे दुर्लक्ष करून बिचारे काम करत असतात, कारण रोजमजुरीच्या शिवाय यांना दुसरा पर्याय नाही। तर अशाच प्रकारे यांना दिवसभर म्हणण्यापेक्षा पूर्ण सीझनभर 1 ते 1.5 महिना पूर्ण या धुळीत आणि उन्हातान्हात यांना मजुरी आणि काम करावे लागते। शेतातले हे काम करताना शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे काय हाल होतात हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात जाणून घेऊ। गणा बोला। नमस्कार मंडळी। काय झालं का सोयाबीन काढून? बर, आता सीझन संपत आला असेल नाही का? बर, एवढे आता मी अगोदरच्या थोड्या वेळापूर्वी पाहिला व्हिडिओ बनवला होता। तर आपण 4-5 माणसं हे सोयाबीन काढायचं जे काम करताय, परंतु खूप धूळ आणि खकाना याच्यात मला दिसला। तर हे आपल्या नाकातोंडात खूप जात असेल नाही का? पोटासाठी करावे लागतं, नक्कीच अगदी बरोबर बोलताय आपण। परंतु मी काय म्हणत होतो, जर ह्या धुळीपासून संरक्षणासाठी आपण एक नाकाला किंवा पूर्ण डोक्याला मास्क वगैरे बांधला, रुमाल बांधला तर बरं होईल। पण ते काय होते, ते मास्क रुमाल बांधलं की दम छटले की ती माणसाला एनर्जी येत नाही टाकायची। बरोबर आहे, श्वास घुटमळतो। मोकळा पाहिजे ना। हा, मोकळा पाहिजे। परंतु कसं होतंय, थोडा पतल्या साईजचा रुमाल जर बांधला तर मला वाटतं बरं होईल। कसं, कारण काय आहे की पतल्या साईजचा जर रुमाल बांधला किंवा मास्क जरी नाकाला गुंडाळला तर जरासा फरक पडेल असं मला वाटतं। कारण काय की पुढे आता नाही, परंतु पुढे चालून आपल्याला श्वासाचे किंवा दम्याचा आजार यापासून उद्भवू शकतो। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती असेल की जेव्हा पण आपण असे धुळीचं किंवा असं जे काम करताय खेकाण्याचं, तर यामध्ये एक साधारण पतल्या साईजचा मास्क किंवा रुमाल नाकातोंडाला बांधला पाहिजे, अशी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल। आणि जेणेकरून आपल्याला जे शरीर तब्येत जी आहे ती आपली सुरक्षित शरीर राखता येईल। आणि जर शरीरानंच साथ नाही दिली तर आपण कुटुंबासाठी काय करू शकणार आहे, बरोबर का नाही? नाही, परंतु आपले शरीरही सांभाळणं गरजेचं आहे। काम तर महत्वाचं आहेच, परंतु आपलं शरीर आणि तेही साथ देणं गरजेचं आहे। शरीरानं साथ नाही दिली तर काम नाही करू शकणार, बरोबर? तर पुन्हा मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण शरीराची काळजी घेत चला। सर्व शेतकरी बांधव जे आहेत यांच्या कष्टामुळेच आज संपूर्ण जग हे म्हणजे जीवन जगू शकतं। तर अशा या महत्त्वपूर्ण जो घटक आहे आपल्या भारत देशाचा, शेती प्रधान देश असल्यामुळे शेतकरी जगणे आणि शेतकऱ्याची मुले सुदृढ असणे ही एक काळाची गरज आहे। तरी आपण स्वतःच्या शरीराची नक्की काळजी घेत चला। नमस्कार।